आज पेंटेकॉस्ट. पेंटेकॉस्ट हा शब्द ग्रीक भाषेतला शब्द आहे आणि त्याचा अर्थ 50वा दिवस. की वल्हांडण सणापासून पेंटेकॉस्टच्या सणापर्यंत 50 दिवस मोजले जायचे. प्रभू येशू ख्रिस्ताने मात्र आपल्या मरणाद्वारे आगळ्या वेगळ्या स्वरूपात वल्हांडण सण साजरा केला आणि 50व्या दिवशी पवित्र आत्मा प्रेषितांवर उतरला. पेंटेकॉस्टचा सण यहुदी लोक अगोदरच साजरे करत होते, मात्र आता ख्रिस्ती दृष्टिकोनातून त्या सणाला एक वेगळं स्वरूप आणि वेगळा अर्थ प्राप्त झाला. की त्या दिवशी पवित्र आत्मा प्रेषितांवरती उतरला आणि ख्रिस्त सभेचा जन्म झाला. प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म झाला होता पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने. ख्रिस्त सभेचा जन्म झाला पवित्र आत्म्याच्या आगमनाने. आणि अशा दोन्ही ठिकाणी पवित्र मरिया अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावत आहे. आणि म्हणूनच पेंटेकॉस्टच्या दुसऱ्याच दिवशी पवित्र मरिया ख्रिस्त सभेची माता म्हणून तिला गौरविण्यात येत असतं. हा पेंटेकॉस्टचा सण साजरा करतो आपण म्हणजे नक्की काय करत असतो? की ख्रिस्ती श्रद्धेचं जे रहस्य आहे ते त्या दिवशी पूर्णत्वास गेलं. देवपिता जुन्या करारामध्ये सक्रिय असलेला आपल्याला दिसून येतो. देवपुत्र नव्या करारातील विशेष करून शुभवर्तमानामध्ये सक्रिय असताना दिसून येतो. परंतु प्रेषितांची कृत्येपासून प्रकटीकरणाच्या पुस्तकापर्यंत आणि आत्तापर्यंत पवित्र आत्मा कार्यरत असल्याचं आपल्याला दिसून येतं. म्हणूनच संत ग्रेगरी द ग्रेट म्हणतात, जुना करार देवपित्याचा काळ, नवा करार देवपुत्राचा काळ आणि आधुनिक काळ हा देव आत्म्याचा किंवा पवित्र आत्म्याचा काळ. हा पवित्र आत्म्याचा काळ म्हणजे नक्की काय आहे? की पवित्र आत्मा ख्रिस्त सभेमध्ये वेगवेगळ्या स्वरूपात कार्यरत असतो. त्याच्या दानांच्या रूपाने, त्याच्या फळांच्या रूपाने आणि साक्रामेंतामधील त्याच्या कार्याच्या रूपाने. पवित्र आत्म्याची जी दानं आहेत ती दानं कशासाठी देण्यात आलेली आहेत? ख्रिस्त सभेच्या उभारणीसाठी, परमेश्वराच्या गौरवासाठी आणि आपल्या प्रत्येक व्यक्तीच्या कल्याणासाठी आणि पवित्रीकरणासाठी. म्हणून आपल्याला जर पवित्र आत्म्याचं एखादं दान असेल तर त्या दानाचा वापर आपण खरोखर परमेश्वराच्या गौरवासाठी, जगाच्या कल्याणासाठी, ख्रिस्त सभेच्या वाढीसाठी आणि स्वतःच्या तारणासाठी करत आहोत किंवा नाहीत तपासून पाहायचं. कार्डिनल आयवन डायस ह्यानं कोणीतरी एक प्रश्न विचारला की पवित्र आत्म्याची फळं महत्त्वाची की पवित्र आत्म्याची दानं महत्त्वाची? आणि तत्काळ त्यांनी सांगितलं फळं महत्त्वाची. कारण प्रभूने सांगितलेलं आहे फळावरून झाडाची परीक्षा करता येते. एखाद्या व्यक्तीकडे दान असू शकतं, परंतु ती व्यक्ती कदाचित एखाद्या विकृतीचा बळी बनू शकते. परंतु फळ जर आपल्यामध्ये असेल तर त्या फळाद्वारे ती व्यक्ती समाजाचं कल्याण तर करत असतेच, परमेश्वराचाही गौरव करत असते, परंतु स्वतःचं शुद्धीकरण, पवित्रीकरणसुद्धा करत असते. असं हे पवित्र आत्म्याचं दान, पवित्र आत्म्याची फळं, पवित्र आत्म्याचं आपल्या ठायी सुरू असलेलं कार्य आपल्याला अखंडितपणे सुरू ठेवायचं आहे. 7ही साक्रामेंतामध्ये पवित्र आत्मा कार्यरत आहे. पवित्र आत्मा बाप्तिस्म्यामध्ये आपल्याला परमेश्वराची लेकरं बनवतो. ख्रिस्त शरीर साक्रामेंतामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताच्या शरीराचे अवयव बनवतो. दृढीकरण साक्रामेंताद्वारे साक्षात पवित्र आत्म्याचं मंदिर आपण बनत असतो. प्रायश्चित्त साक्रामेंतामध्ये आपल्या अंतःकरणाला चुटपुट लावण्याचं काम तो करत असतो. रुग्णभंग साक्रामेंतामध्ये पवित्र तेल लावताबरोबर रुग्णाला नवसंजीवनी तो देत असतो. विवाह साक्रामेंतामध्ये पती पत्नीच्या प्रेमामध्ये परमेश्वराचं प्रेम मिसळण्याचं काम पवित्र आत्मा करत असतो. गुरुदीक्षा स्वीकारणाऱ्या उमेदवाराच्या डोक्यावर हात जेव्हा ठेवले जातात तेव्हा त्यांच्यामध्ये पवित्र आत्मा संचारतो आणि एक वेगळ्याच प्रकारचं सामर्थ्य त्यांच्यामध्ये येत असतं. आणि म्हणूनच आपण प्रभू तुम्हा बरोबर असो असं जेव्हा म्हणत धर्मगुरू म्हणतात तेव्हा त्यांना प्रतिसाद देत असतो. आणि तुमच्या अंतर्यामी म्हणजे तुमच्या अंतर्यामी वसणाऱ्या त्या पवित्र आत्म्याला आम्ही त्या ठिकाणी जणू काही अभिवादन करत असतो. म्हणूनच हा पवित्र आत्मा आपल्या जीवनामध्ये कार्यरत आहे किंवा नाही
त्याची फळं प्रेम, शांती, आनंद, सहनशीलता, ममता, चांगुलपणा, विश्वासूपणा, सौम्यता, इंद्रिय दमन आपल्या जीवनामध्ये दिसून येतात किंवा नाहीत ते आपण तपासून पाहायला पाहिजे. आपल्याला मिळालेली दानं केवळ परमेश्वराच्या गौरवासाठी, जगाच्या कल्याणासाठी, ख्रिस्त सभेच्या उभारणीसाठी आणि स्वतःच्या पवित्रीकरणासाठी आपण वापरत आहोत किंवा नाहीत तपासून पाहायचं आहे. आणि आजच्या दिवशी आपली विशेष प्रार्थना असणार आहे, हे पवित्र आत्म्याये आमचं नूतनीकरण कर. हे पवित्र आत्म्याये आणि आमचं नूतनीकरण कर. हे पवित्र आत्म्याये आणि आमचं नूतनीकरण कर. आमेन.